विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली. आयुर्वेदिक औषधे, साबण, टूथपेस्ट, बिस्किटे, मध, आवळा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस, आयुर्वेदिक तेल, हँडवॉश यासारखी पतंजलीची A to Z सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी. चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या. आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस, पतंजली आरोग्य केंद्र स्टोअर्स, शिवप्रताप गोल्ड टॉवर, विटा. संपर्क 84 129 22 805 व 79 724 21 453. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मंगळवारी 4 जूनला लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशाल पाटील समर्थक लिफाफाच येणार या मताची ठाम आहेत, तर संजय काका समर्थक परत कमळ येणार हा विश्वास बोलून दाखवत आहेत. भाजपातील नाराज असलेले विलासराव जगताप, पृथ्वीराज बाबा तर अजित घोरपडे यांचा पाठिंबा विशाल पाटील यांना असल्याचा दावा करीत सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतली असून मुस्लिम मते तसेच विश्वजित कदम समर्थक झाडून लिफाफाच्या पाठीशी असल्याने, तसेच खानापूर आटपाडीत बाबर व पाटील समर्थकांनीही उघडपणे लिफाफा हाती घेतल्याने प्रचंड मताने विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. तर संजय काका समर्थक मात्र कमळच जिंकणार यावर ठाम असल्याचे दिसत आहे. विलासराव जगताप जरी लिफाफ्याकडे गेले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र काकांनाच पाठिंबा दिल्याचे त्यांचे म्हणणे असून मिरज, कवठे मंकाळमध्ये चांगली मते पडतील असा दावाही ते करीत आहेत. कडेगावमध्ये संग्राम देशमुख यांनी सगळी ताकद लावली असून खानापूरमध्येही वैभव पाटील व सुहास बाबर यांची निर्णायक मते आम्हालाच असल्याचे ते बोलून दाखवत आहेत. भाजपाची यंत्रणा आणि अंतर्गत ताकद यामुळे कमळच येणार असा दावा भाजप समर्थक करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या 4 तारखेला संपूर्ण मतदारसंघ निकालाकडे डोळे लावून असणार आहे. निकालानंतर मात्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी व गुलालाची उधळण होणार, पण कुणाची हे मात्र 4 तारखेला समजणार आहे. दोन्ही बाजूकडून फटाके, JCB, गुलाल याचे बुकिंग करून ठेवल्याचीही चर्चा होत आहे. लिफाफ्याची जोरदार चर्चा होत असताना सी वोटर्स पोलमध्ये मात्र कमळच येणार हे सांगितले जात आहे. तरीही अनेक राजकीय विश्लेषक लिफाफाच येणार यावर ठाम आहेत. त्यामुळे येणाऱ्या 4 तारखेला मात्र विट्यात गुलालाची उधळण व फटाक्यांची जोरदार आतषबाजी होणार, पण कुणाची हे मात्र निकाला दिवशी समजणार असल्याने प्रत्येकजण निवडणूक निकालाची वाट पाहत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.